तर हाय गाईस, मी यश स्वागत करतो परत एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत गोवा. आता रात्रीचे आता 9:30 वाजलेत. आपली ट्रेन आहे CST वरनं 11 वाजताची कोकण कन्या एक्सप्रेस. ती सकाळी मडगावला काहीतरी 9:30 वाजता वगैरे पोहोचवते. ट्रेन तर सध्या टाइमवर आहे, आता वाजलेत 9:30. आपण जाऊया स्टेशनवरती, आपली ट्रेन वगैरे पकडूया. बाकी हा एक फॅमिली ब्लॉग असणार आहे, म्हणजे मी फॅमिली सोबत चाललोय सध्या गोवाला. बाकी मित्र वगैरे तर आपले नाहीयेत. मित्रांसोबत पण करूया आपण एक प्लॅन गोवाला जायचा. ठरूया आपण. बाकी मी रिसॉर्ट वगैरे ऑलरेडी आम्ही बुक केलेले आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओज मध्ये. उद्या वगैरे आपल्याला कळेल सकाळी की कोणत्या रिसॉर्ट मध्ये काय, त्याची डिटेल्स वगैरे मी तुम्हाला सगळे देतो. तर बघूया, आता ट्रेन पकडूया आपण. मग चला गाईज, आता आपण पोहोचलेलो आहे स्टेशनला. आपली ट्रेन पण लागली आहे, क्लिनिंग वगैरे चालू आहे. 11चा टाइम आहे, आता 10:30 व्हायला आले. तर बघूया आता आपण ट्रेनचे दरवाजे वगैरे उघडतील तर आपण जाऊया मग ट्रेन मध्ये. बाकी बघा, इकडे अनु आहे आपल्यासोबत. अनु इकडे हाय कर. माझे पप्पा आणि मम्मी आहे. अनु परत इकडे हाय कर. बघू शकता आपला कोच आहे समोर, दाखवतो मी तुम्हाला. आपला कोच आहे हा, AC2 टायर. आपला कोच आहे. आपले सीट इकडे आहेत. 7 ते 12 मध्ये पण आहे आणि 1 ते 6 मध्ये पण आहे. आणि एक सीट त्या डब्यामध्ये आली आहे आपली. तर बघूया आता ट्रेनचा निघायचा टाइम. तर आता टाइम अजून अर्धा तास तरी आहे. मग बघूया ट्रेन वगैरे निघते तेव्हा कशी. आपण आलोय आता ट्रेनमध्ये, पोचलोय आपण. ट्रेनमध्ये आतमध्ये आलोय म्हणजे. आणि एक आहे आपली सीट आहे, एक इकडे पण एक सीट आहे. आणि बाकी नाही, ते बाजूला पण सीट आहे. अनु ते बघ, अनु अनु तू अजून 3 दिवस माझ्यासोबत आहेस, कॅमेरा समोरच असणार आहेस तू. असं अनु छानपैकी असं कर. कसं कर जरा दाखव. आणि ट्रेन वगैरे तर क्लीन आहेत एकदम. हे बघा, इथे एक लॅम्पसाठी, लाईटसाठी दिलं आहे. आणि रात्री बाकी वॉशरूम वगैरे. तर काय जातं, आपली ट्रेन CST वरनं निघाली आहे. आणि 2 जण आपले अजून बाकी आहेत, ते दादरला चढतील. तर काय जाता आपण झोपायची तयारी करतोय. बाकी बघू शकता इकडे सगळे झोपले. आपला डब्बा म्हणजे मी थोडा वेगळ्या डब्यामध्ये, बाजूच्या डब्यामध्ये, बाकी फॅमिली त्या डब्यामध्ये, कारण एक सीट वेगळी आलेली त्यामुळे. आता ठाणे पोचलो आपण मोस्टली. आता इकडनं निघेल, बघू सकाळी. आता कंटिन्यू करूया आपण हा व्लॉग. किती वाजता पोचतो काय ते मी तुम्हाला दाखवतो. मोस्टली 8चा टाईम दिला आहे, तर बघूया आपण किती वाजता पोचतो काय. तर चला, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. आता आपली ट्रेन लेट झालेली आहे. आपण पोचलो आहे, म्हणजे कणकवली क्रॉस केला आहे आपण. 8:15 आपण थिवीम पोचणार होतो, बट आता 10 वाजलेत, अजून ट्रेन लेट आहे. 2-1 तास झाले ऑलमोस्ट ट्रेन लेट झाली आता. तर चला, आपण आता नाश्ता घेतलाय, आपण दाखवतो बघ. कटलेट आणि घेतलं आणि चीज टोस्ट वगैरे घेतलाय. नाश्ता वगैरे करूया आपण आता. आणि मग उतरा थिवीम स्टेशन जेव्हा आता येईल तेव्हा दाखवतो मग तुम्हाला मी. हॉटेल वगैरेला जाऊया, मग बघूया दुपारी कुठे जायचंय काय ते आपल्याला दाखवतो. तर गाईस, आता आपण फायनली उतरलोय थिवीमला. 8 वाजता उतरणार होतो, पण 11 वाजलेत आता. 8, 9, 10 3 तास लेट झाली आपली ट्रेन. तर पोचलो. जाऊया आपण. आपले हॉटेल वगैरे पण ऑलरेडी बुक केलेलं आहे. आपला गाडीचा पिकअपवाला पण आला आहे स्टेशनच्या बाहेर. गाडी वगैरे पकडूया आपण आणि आता जाऊया हॉटेलला. मी तुम्हाला दाखवतो आपण कोणते हॉटेल, काय बुक केलं आहे, कसं आहे आपलं हॉटेल वगैरे सगळं दाखवतो. मग ठरूया दुपारी काय करायचं वगैरे, कुठे जायचं ते. चला. तर गाईज, आपण आता पोचलो आहे फायनली. आपल्या हॉटेलला पोचलो आहे. चेकिंग वगैरे चालू आहे, थोडा रूम क्लिनिंग वगैरे चालू आहे. मग आपण आतमध्ये जाऊया. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो मी. बघा, आपला हा रिसॉर्ट आहे, कॅमेलॉट फॅन्टसी रिसॉर्ट. बाकी बघू शकता इकडे असं, इथे काहीतरी रिसेप्शन रूम आहे यांचं. बाकी इथे स्विमिंग पूल पण आहे रेस्टॉरंटचा. आणि डायनिंग एरिया वगैरे पण आहे ह्या साईडला. हे बघू शकता, इथे स्विमिंग पूल जाऊया आपण ह्याच्यात पण. इथे डायनिंग एरिया वगैरे. आणि इथे पण यांचे काय रूम्स आहेत असे.
तर बाकी असे काय यांचे रूम्स वगैरे आहेत, मोठा आहे म्हणजे आहे, मोठा रिसॉर्ट आहे. बाकी रेट्स वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन की किती रेट्स वगैरे काय आम्हाला कसे पडले 3 दिवसाचे. 3 दिवसासाठीच आम्ही डायरेक्ट बुक केलं, म्हणजे आता 3 दिवस आम्ही इकडेच राहणार आहे. तर दाखवतो मी तुम्हाला रूम्स वगैरे. आता रूम्समध्ये चेक इन करतो तेव्हा. चला, तर आता चेक इन केलं आहे आपण रूममध्ये. तुम्हाला रूम दाखवतो मी. बघा, काय असं रूम आहे. इथे पाणी वाणी गरम करायसाठी दिलं आहे. ते छोटा फ्रीज आहे. बाकी हा इथे बेड आहे आपला, असा टी व्ही दिला आहे, इथे सामान ठेवायला. आणि इथे एक छोटीशी अशी बाल्कनी टाईप आणि समोर पूल आहे आपला. डायरेक्ट पूल व्ह्यू दिला आहे फुल. चांगला रूम आहे, असं चांगला रूम आहे तसा. 3 दिवस आता आपण इकडेच राहणार आहे. दाखवतो मी तुम्हाला बाकी रेट्स वगैरे काय ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तर आता जाऊया आपण डायरेक्ट जेवायला जाऊया. चला. तर गाईस बघू शकता, ही पापलेट थाली मागवली आहे आपण. पापलेट थाली आली आहे. टेस्ट करून बघूया आता. दाखवतो मी तुम्हाला टेस्ट करून कशी आहे पापलेट. गरम आहे. फ्रेश आहे पापलेट, एकदम छान आहे. इथे सार पण एक दिला आहे. सार टेस्ट करून बघूया चपातीसोबत कसा लागतो. गोवन करी आहे, छान आहे. बघू शकता बाबा, पापलेट आहे, ही गोवन करी आहे, राईस आहे, ही भाजी आहे, चना मसाल्याची, चपाती आहे. पापलेट तर एकदम छान आहे. पापलेट फ्रेश आहे. छोटा आहे पापलेट थोडा साईजमध्ये, पण फ्रेश आहे. बघा, बघू शकता एवढा एवढा आहे. 400 रुपयाची काहीतरी थाली आहे वाटतं. बघूया आता, खाऊया. गाईस झालं आता आपलं जेवण वगैरे. झालं आहे आपलं जेवण. आता चाललो आहे आपण हॉटेलला, थोडा आराम वगैरे करूया. मग संध्याकाळी आपण जाऊया बागा बीच वगैरेवर जाऊया. बघूया आपण काय तिकडे वॉटर स्पोर्ट वगैरे आहे थोडेफार, ते सगळं करूया आज. चला जाऊया हॉटेलमध्ये, आराम करूया. डायरेक्ट मी तुम्हाला 4-4:30ला संध्याकाळी भेटतो. तर आहे गाईस, आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे, रेडी झालो आहे. 4:30 वाजून गेलेत आता. आता आपण जाऊया आपल्या हॉटेलच्या, आपल्या रिसॉर्टच्या जवळच बागा बीच आहे. थोडं एक 10-15 मिनटावर आहे, वॉकिंग बोलत आहेत. तर मग आपण जाऊया बागा बीचवरती. बघूया काय वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे काय आहेत ते सगळं करूया. आणि बाकी प्रॉपर नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा आपण उद्या आणि परवा फिरणार आहे 2 दिवस. उद्या म्हणजे आपलं पूर्ण नॉर्थ गोवाचं इकडचंच टूर असेल, आणि परवा पूर्ण साऊथ गोवा क्रूज वगैरेवरती आपण जाणार आहे परवा. तर ते सगळं पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आपल्याला. तर आता निघूया आपण, डायरेक्ट बागा बीचला जाऊया. बाकी हां, आपलं डिनर जे आहे ते आपलं रिसॉर्टमध्येच इन्क्लुडेड आहे. आपण म्हणजे पॅकेजच तसा घेतला आहे. तर आपल्या त्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर हे दोन्ही इन्क्लुडेड आहे. फक्त आपण आज लंच कसं दुपारी बाहेर गेला तसं लंच आपण फक्त बाहेर करणार. तर चला जाऊया आता बीचवरती, बघूया काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते. हाय गाईस, आपण पोचलोय बागा बीचला. थोडा इश्यू झाला आहे वॉटर स्पोर्ट्सचा. म्हणजे वॉटर स्पोर्ट्समध्ये ॲक्च्युली पाण्याला भरती खूप आहे, त्यामुळे वॉटर स्पोर्ट्समध्ये आपण जाऊ नाही शकत सध्या. आणि बाकी आता फक्त पाण्यामध्ये जाऊ शकतो आपण असंच. तर आपण जाऊया पाण्यामध्ये एन्जॉय करायसाठी. बाकी राईड्स वगैरे जे जेटस्की आणि पॅराग्लायडिंग वगैरे होतं ते सगळं थोडं स्टॉप केलं आहे सध्या, कारण ते भरतीमुळे. तर आज काय आपण इथेच जाऊया आता, इकडेच टाइमपास करूया. मग रात्री हॉटेलवर जाऊया जेवायला. पाण्यामध्ये जाईन तर काही जास्त शूट तर नाही करणार, तर बाहेरून काय करता आलं तर दाखवतो दुसऱ्यांकडनं शूट करून. चला. आता बघू शकता आपण अजून बागा बीचवरच आहे. रात्र झाली आता.
रात्री तर बीच एकदम अजून भारी वाटतंय बघा. रात्री इकडे लाइटिंग वगैरे फुल छान वाटतं. म्हणजे ते कपल्स लोकांना वगैरे साठी बसायला बाकी आय लव्ह गोवा लिहिलंय. आणि आज असं काय समुद्र आहे त्या साईडला. झालं आता आपण पाण्यात वगैरे पण जाऊन आलो. जास्त काय शूट नाही केलं तिकडे. आता हॉटेलला जाऊया. आपलं जेवण वगैरे हॉटेललाच आहे. आता मला दाखवतो मी जेवणामध्ये काय काय आहे हॉटेलमध्ये. डायरेक्ट ब्लॉग आपण तिकडनंच कंटिन्यू करूया हॉटेलला जेवायला गेल्यावर. चला टर्किश आईस्क्रीम बघूया. तो काही करेल तेव्हा काय आणणार. चॉकलेट फ्लेवर घेतलाय आपण. टर्किश आईस्क्रीम बघूया. अजून काढतोच येतो जरा स्लो आहे थोडा. आता तर येत नाही भाई. आता तर येत नाही गाडी फक्त कोण हातात आला. करके बताओ. आता आलो आपण जेवायला आलोय. चपाती दे. तर बघा बघू शकता जेवणामध्ये चिकन आहे. चिकन चपाती आहे. खाऊन बघूया कसं आहे. टेस्ट करून बघूया. आज तारीख 27. काल आपण 26ला बघ. हॉटेलमध्ये जेवण होतं आपलं आज. टेस्ट चांगली आहे चिकनची. छान आहे. आपण ना दुपारचं जेवण जे बाहेर आहे ना ते चांगलंच घ्यायचं. समजा एवढं टेन्शन नाही घ्यायचं की नाही. स्टार्टर तिचं जे काय चांगलं आहे जेवण. आणि व्हेजमध्ये पण व्हेजमध्ये काय आहे पनीर मक्खनवाला आहे. व्हेज मक्खनवाला आहे. मस्त बघा. व्हेजचं जेवण कसं आहे. व्हेजचं जेवण कसं आहे जरा सांग. खूप छान आहे. कसं आहे. आणि लाजू नको कॅमेरा समोर रे. काहीतरी बोल अजून. फक्त छान आहे. सुंदर आहे. टेस्टी आहे. सॅलेड पण छान आहे. विथ पापड आहे. अरे विथ पापड पण आहे. चिकन पण आहे. चिकन पण आहे. काय चिकन आहे. पापड आहे. अरे अनु काय जेवतेस की नाही. बियर कॅन पण आहे. अरे अनु जेवतेस काय. हा बोल. काय बोलू. अरे व्हेज मक्खनवाला खूप छान. चला आपण आता जेवूया. नंतर भेटूया. उद्याचं शेड्यूल सांगतो मी तुम्हाला काय आता आपण.